नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेसनची कढी, म्हणजे दही पातळ करून ताकामधून बेसनची कढी वडी घालून, म्हणजे कढी पकोडा म्हणतात त्याला। तर ते कसं करतात बघूया। त्या पकोड्यासाठी मी इतकं बेसन घेतलेलं आहे, कारण आम्ही 2 लोक, आपल्या घरात किती माणसं असतील त्या हिशोबाने आपण घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला मी थोडा बारीक चिरून घेतलेला कांदा घालते। ओली मिरची घालत नाही, कारण ती तोंडात येते म्हणून। त्याच्यातलं थोडंसं तिखट घालते आणि ही थोडी हळद घालते आणि ह्याच्यातलं थोडंसं मीठ घालते पकोड्याला। आणि मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे, तिळाचं तेल घातलं। हे बघा, कोल्ड प्रेस तिळाचं तेल। हे तेल मी घातलेलं आहे। तिळाचं म्हणजे तिळाचं आणि ह्याचं मस्टर्ड ऑइल म्हणजे सरसोचं तेल। तिळाचं किंवा मग तिळाच्या तेल किंवा ते शेंगा तेल किंवा सनफ्लॉवर ऑइल एक आणते, आणि कॉमन म्हटलं तर सरसो ऑइल ते प्रत्येक वेळेला आणते। आणि ही बाकीची तेल जी आहे ती आलटून पालटून। आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। आणि तेल थोडंसं जास्तच घालायचं। आता ह्याचे छोटे छोटे पकोडे करायचे। सुरुवातीला तेल गरम झाले का नाही अजून। आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा। पण नंतर कढीला हा जो आहे, हा कांदा आता फोडणीला लागणार आहे। त्याच्यात जिरं आणि मोहरी एकत्रच घालून ठेवलेलं आहे। ही मिरची, ही कोथिंबीर नंतर वरून घालायची आहे। आणि हे जे बेसन आहे, हे इथं मी दही होतं त्याचं ताक करून ठेवले घुसळून। हे बेसन पण घालून त्याच्यात घुसळायचं आहे। आणि त्याच्यासाठी हे तिखट, हळद उरलेलं आणि हे मीठ। हे तिखट, हळद, मीठ आपण आपापल्या आवडीनुसार घालायचं आहे, तिखट किंवा कमी किंवा जास्ती असं। आता हे तेल तापले का बघूया। अजून तापलेलं नाही। स्टीलची कढई आहे, पटकन तापते, एक एकदा कळत नाही। तेल आपलं तापलंय। आता बघूया हे घालून। छोटे छोटे करायचे, नंतर ते कढीमध्ये गेल्यानंतर शिजल्यावर आणि फुगतात, मोठे होतात। असे कढीतले केले ना, कढी घालून हे पकोडे, तर एकदम छान लागते। आपण काय करतो, कंटाळतो आणि दररोज डाळ डाळ करायला बघतो। पण लहान मुलांना वगैरे अधूनमधून हे दिलं, जर त्यांना आवडलं तर मग पुन्हा पुन्हा करता येते। आणि हे कढी आणि पकोडा असल्यावर ह्याच्यावर पापड किंवा सांडगे किंवा एखादी ती तळलेली मिरची असली तरी चालते। भाजी पाहिजेच, खरं भाजी नसली तरी चालते। आता हे बघूया होतात ते। हे बघा, मी इथं परतले ते। त्याला अगदी असं क्रिस्पी आणि कुरकुरीत वगैरे करायची गरज नाही। आलटून पालटून दोन्हीकडे भाजलं ना की झालं। मग ते नंतर त्या कढीमध्ये पण शिजणारच आहे। हे बघा, अशा प्रकारे हे झालेले आहे। आता हे उरलेलं सुद्धा पीठ आपण त्यात घालूया। आता जास्त नाही आहे, 4-5 होतील शायद। तीन आणि आणखीन एखादा झाला तर।
आता ह्यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आहे आणि हे पाणी त्या कढीमध्येच घालायचं आहे बेसन मिक्स करून. हे बेसन पण आपण घुसळून घेणार आहोत. आधी मी ह्याच्यातच घालते हे बेसन थोडं, कारण ह्याच्या साईडला हे सगळं लागले ना बेसन. टाकायचं काय नाही, सगळ्या त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. हे चांगलं असं ढवळत आहे आणि त्या ताकात घालून आणि मग ते पण घुसळत आहे चांगलं. हे बघा हे पण झाले तळून. आता हे मी काढते आणि ह्याच्यात तेल थोडं जास्त झालेलं आहे. ते जास्त झालेलं तेल मी काय करते, हे पापड तळलेलं तेल होतं त्याच्यातच घालते, काहीतरी तळायला होईल. भरपूर झालं ते, मला वाटते बेसन ओढून घेत नाही ना तेल. चला एवढं. आता इथं काय करायचंय, हे जिरं मोहरी घालते. हे तडतडलं हे बघा जिरं मोहरी तडतडले. आता ह्या मिरच्या ज्या चिरलेल्या त्या घालतो आणि हा कांदा तळा घालून देतो. आता हे चांगलं भाजायचं आहे. मी एक विसरले, इथं आपल्याला थोडी आलं लसूण पेस्ट घालायची आहे. त्याचा मग फ्लेवर चांगला येतो, आलं लसूण पेस्ट थोडी घातली ती. आणि आता हा कांदा ना रेड होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, चांगला लाल व्हायला पाहिजे चांगला. आता कांदा आपला हा लाल झालाय बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा आता मी इथं काय करते, टोमॅटो पण मी चिरलेले तिथं ठेवले होते बाजूला. एक एक ते टोमॅटो घालत नाही, खरं मी टोमॅटो घालते त्याच्याने आणि फ्लेवर त्याचा एनहान्स होते टोमॅटोने, आणि कलरफुल पण दिसते आणि छान पण लागतं. कारण ते दही तितकं आंबट पण नाही आहे. आंबट असलं तर मग नाही घातलं तरी चालते, पण मी आंबट असलं तरी घालते. टोमॅटोशिवाय माझं एकही काय पान आलं. हे टोमॅटो सुद्धा आता चांगले परतून घ्यायचे. तोपर्यंत मी हे जे बेसन घालून ठेवलेलं आहे ते चांगलं रवीने घुसळून घेते त्या ह्याच्यात ताकात घालून, म्हणजे गुठळ्या व्हायच्या नाही त्याला अजिबात. ह्याच्यात घालते. आपल्याला जितकी कढी पाहिजे ना तेवढंच ते पाणी घालायचं. आणि जर काही जाड झालं तर आणि पण आपण थोडं पाणी घालू शकतो, जसं काय नाही. तर आता मी हे घुसळते चांगलं, जेणेकरून त्याला गुठळ्या व्हायच्या नाही. आणि घुसळायचं आहे. टोमॅटो आपले चांगले मऊ झाले, बघू शकता. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, हा घरगुती गरम मसाला थोडा घेतलेला आहे मी. घालायची गरज असली तर घाल नाही, किंवा नाही घातलं तरी चालते, पण हा घरगुती आहे. त्याच्यात धणे जिरे जास्त आहे. ही पूड घालून जरा भाजते, म्हणजे तेल आहेच त्याच्यामध्ये. आणि हे पण घालते मी आता इथं, हळद आणि तिखट, आणि ते सुद्धा जरा तेला परतवते. आता इथं मी काय करते, हे बघा, हे जे घुसळलेलं ताक आणि बेसनचं थोडं पीठ आहे ते मी आता कढईमध्ये ओतणार आहे. आता हे चांगलं ढवळतच राहायचं ह्याला. तुम्ही जर सोडलं त्याला तर ती कढी फुटणार, कारण दही आहे ना त्याच्यात. आणि हे मीठ आता चवीपुरतं थोडं घालते, बघूया, कारण त्या ह्याच्यात पण आहे.
आता हे उकळी येईपर्यंत हलवत राहायचं. एकदा उकळी आली ना मग हलवायचं काम नाही. उकळी आली की थोडं गॅस सिम करून त्याला शिजू द्यायचं आहे चांगलं. पण आता जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत हलवतच राहायचं. हे बघा कढी इथं आपली चांगली उकळलेली आहे आणि अजून उकळतच आहे बघा. आणि त्याचं तेल आता साईडने सुटायला सुरू झालं आहे. आता ती वडी घालून आपल्याला जे आपण केलेली आहे पकोडे, म्हणजे आम्ही मराठीमध्ये भजीच म्हणतो त्याला. खरं भजी कढी म्हटलं तर ते जुळत नाही त्याला, म्हणून पकोडा कढी म्हटलं तरच ते व्यवस्थित जुळतं. पकोडा कढी. ते पकोडे जे आहेत आपण आता ते ह्याच्यामध्ये घालायचे आणि त्याला एक 2-3 मिनटं शिजू द्यायचे. आणि हे पकोडा ह्याच्यात राहिल्यानंतर काय होतंय, फुगून येतात चांगले टम्म आणि खायला पण अगदी छान लागतात. आता हे चांगलं शिजवायचं आहे त्याला 1-2 मिनटं. त्याला आपण गॅस सिम करून झाकण घालून ठेवूया 1-2 मिनटं आणि नंतर 2 मिनिटांनी बघूया. बघू शकता इथं कढी आणि उकळलेली आहे. आणि हे बघा हे जे पकोडे आहेत सुरुवातीपेक्षा थोडे मोठे झालेले आहेत आणि ते आपण बंद करून ठेवले ना 5-10 मिनिटं म्हणजे आणखीन टम्म फुगतात. कारण ती कढी असते ती सगळं शोषून घेते आणि ते लिक्विड असल्यामुळे त्याच्यामध्ये ते फुगून येतात आणि खायला पण अगदी चवीला लागतात. अशा प्रकारे ही आपली कढी झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आता फायनल गार्निशिंगला कोथिंबीर. ॲक्च्युली कढीपत्ता पण पाहिजे होता, पण जे घरात अवेलेबल आहे ते कढीपत्ता होता खरं सगळा सुकून गेलेला आहे म्हणून तो टाकून दिला. त्याच्याने सुद्धा त्याचा फ्लेवर इन्हान्स होतो कढीपत्त्यामुळे. तर ही कढी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.